नमस्कार मित्र हो, ITI गुरुजीमध्ये मी सुनील नेहते आपलं हार्दिक स्वागत करतो। तर बघा, आजची जे एग्जाम आहे जी ऑनलाइन मी सॉल्व करणार आहे त्याच्यात असे प्रश्न आहेत जे आता या वर्षीच्या म्हणजे 2021 मध्ये मार्च महिन्यात ज्याही एग्जाम झाल्यात ITI इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयर वाल्यांच्या, त्यांना जे पण प्रश्न आले थिअरीच्या याच्यातले ते प्रश्न आणि माझे काही ॲड केलेले प्रश्न जे मला असं वाटतं की येऊ शकतात परीक्षेला, असे हे प्रश्न मी या टेस्टमध्ये टाकलेले आहेत। तर टेस्ट तुम्ही शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ, जेणेकरून तुमच्याही लक्षात येईल की प्रश्न जो पॅटर्न आहे, सोपे असतात, मीडियम असतात, नंतर हार्ड असतात, तर कशा प्रकारे असतात ते तुमच्या लक्षात येईल। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून तुमचे सगळे जे कॉन्सेप्ट आहे ते क्लिअर होऊन जातील। आणि जर तुम्ही पहिल्यांदा माझ्या चॅनलला व्हिजिट करत असाल किंवा पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे अभ्यासाविषयीचे एग्जाम विषयीचे व्हिडिओ जे आहेत ते मी बनवत असतो। तर चला वळू आजच्या टेस्टकडे। बघा, ITI इलेक्ट्रिशियन फर्स्ट ॲन्युअल मोस्टली आस्क्ड क्वेश्चन म्हणजे सर्वात जास्त विचारले गेलेले जे प्रश्न आहेत परीक्षांमध्ये ते प्रश्न मी घेतलेले आहेत। आणि हे प्रश्न जे आहेत हे मी माझ्या मनाने नाही घेतलेले आहेत, ज्या मुलांनी एग्जाम दिली त्या मुलांना विचारून घेतलेले आहेत। आणि राहिलं दुसरा, आणि एम्प्लॉयबिलिटी स्किलसाठी जो संलग्न विषय आहे एम्प्लॉयबिलिटी स्किल, त्याच्यासाठी बघा आपले पाच व्हिडिओ आहेत, त्या व्हिडिओपैकीच प्रश्न सध्या तरी येत आहेत, त्याच्यामुळे ते 5 व्हिडिओ तुम्ही बघायला विसरू नका। एम्प्लॉयबिलिटी स्किल विषयीचे एकदम सोप्या भाषेत प्रश्न उत्तर कसे पाठ करायचे, एम्प्लॉयबिलिटी स्किलचा पेपर कसा सोडवायचा, हे सगळ्या डिटेलमध्ये मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। तर चला सुरू करू आजचा व्हिडिओ, कंटिन्यू। बघा, पहिला प्रश्न आहे, सोप्यापासून सुरुवात आहे आणि हा प्रश्न हे आलेला आहे, व्हॉट इज द यूज ऑफ पिन्सर? पिन्सरचा उपयोग काय? तर बघा, या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे एक्स्ट्रॅक्टिंग द नेल्स फ्रॉम द वूड। लाकडामधून खिळे काढण्यासाठी, म्हणजे लाकडाच्या ज्या पाट्या असतात, फळ्या असतात, त्याला जर खिळे मारलेले असतात ते काढण्यासाठी पिन्सरचा वापर केला जातो। सोपा प्रश्न होता बघा अत्यंत। एक्स्ट्रॅक्टिंग द नेल्स फ्रॉम द वूड, सबमिट करू। बघा, पुढचा प्रश्न आहे, विच टाइप ऑफ हाफ लॅप जॉइंट इज यूज इफ वन पार्ट ऑफ द जॉब मीट्स अनदर पार्ट ॲट सम डिस्टन्स फ्रॉम द एंड्स? बघा, जॉईंट विचारलेला आहे कोणता, हाफ लॅप जॉईंट विचारलेला आहे कोणता, ज्याचं काय आहे, एक जॉब जो आहे तो दुसऱ्या जॉबच्या एंडला भेटतो, म्हणजे शेवटी। तर अशा प्रकारचे जे प्रश्न आहे याचं जे उत्तर आहे ती आहे मिडल लॅप जॉईंट। मिडल लॅप जॉईंट, त्याच्यावर आपण क्लिक करू आणि सबमिट करू। बघा, प्रश्न जसेचे तसे पाठ करायचे, काही ट्रिक्स लावायचे आहेत। आता हा प्रश्न जो आहे, व्हॉट इज द पर्पज ऑफ क्रॉस कट कोल्ड चिजल? क्रॉस कट कोल्ड चिजलचा काय पर्पज आहे, काय नेमकं त्याचं उपयोग करण्याचं काय कारण आहे? ठीक आहे, तर या प्रश्नाचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे कटिंग की वेज। की वेज कट करण्यासाठी क्रॉस कट चिजलचा वापर केला जातो। सिलेक्ट करू आणि सबमिट करू। पुढचा प्रश्न बघा, व्हॉट डिफेक्ट विल अकर इन टिम्बर ड्यू टू इरेग्युलॅरिटी इन ग्रोथ ऑफ द ब्रांचेस? जर इरेग्युलॅरिटी म्हणजे अनियमितपणा असला फांद्यांच्या वाढण्यामध्ये तर कोणता डिफेक्ट होतो टिम्बरमध्ये? टिम्बर म्हणजेच काय, लाकूड किंवा झाडाचं जे खोड असतंय त्याला म्हणतात टिम्बर। तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ती आहे नॉट, KNOT, नॉट। जर व्यवस्थितरित्या त्या फांद्यांची वाढ झाली नाही तर काय होते, नॉट होते। नॉट म्हणजेच काय, गाठ, त्या ज्या झाडाचे जे फांदी असते त्याच्यावर गाठ तयार होते, तर याचा आन्सर आहे नॉट। सबमिट करू।
बघा हा प्रश्न सुद्धा आलेला आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. विच टेस्ट इज कंडक्ट टू कॅल्क्युलेट द फॉल्ट इन UG केबल. अंडरग्राऊंड केबलमध्ये फॉल्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी कोणत्या टेस्टचा वापर केला जातो? तर या प्रश्नाचं जे करेक्ट आन्सर आहे ती आहे लूप टेस्ट. अंडरग्राऊंड केबलमध्ये जर फॉल्ट फाइंड करायचा असला तर लूप टेस्टचा वापर केला जातो. बघा लूप टेस्टवर क्लिक करू आणि सबमिट करू. नेक्स्ट वन इज व्हॉट इज द चेंज ऑफ रेजिस्टन्स व्हॅल्यू ऑफ द कंडक्टर ॲज इट्स डायमीटर इज डबल. म्हणजे जर कंडक्टरचा जर डायमीटर डबल केला तर त्याच्या रेजिस्टन्स व्हॅल्यूमध्ये काय फरक पडेल, असा हा प्रश्न आहे. तर जर डायमीटर डबल केला तर त्याची जी किंमत आहे ती डिक्रीज 4 टाइम्स, 4 पट कमी होईल. जर त्याचा डायमीटर वाढवला तर किंमत 4 पट कमी होईल, असं लक्षात ठेवायचं. डबल वाढवला तर 4 पट कमी, डिक्रीज 4 टाइम्स. सबमिट. बघा पुढचा प्रश्न आलेला आहे. विच मेथड इज यूज्ड फॉर मेजरिंग 1 ओहम टू 100K ओहम रेंज रेजिस्टन्स. 1 ओहम पासून तर 100K म्हणजे 100,000 ओहमच्या रेजिस्टन्सच्या रेंजपर्यंत रेजिस्टन्स मोजण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? तर या प्रश्नाचं जे करेक्ट आन्सर आहे ती आहे व्हीटस्टोन ब्रिज मेथड. बघा सर्वात सोपं, प्रॅक्टिकलीही आणि थेरॉटिकली थोडं हार्ड जाईल, पण प्रॅक्टिकली ही खूप सोपी पद्धत आहे व्हीटस्टोन ब्रिजची, जिच्या सहाय्याने रेजिस्टन्स जो आहे अननोन रेजिस्टन्स मोजला जातो. त्याच्यावर आपण क्लिक करू आणि सबमिट करू. बघा पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. बघा क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटीचा फॉर्म्युला विचारलेला आहे. तर अगोदर काय क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय ते तर लक्षात व्हायला पाहिजे. तर क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजेच काय, चार्जला Q या अक्षराने दर्शवतात. तर त्याचा फॉर्म्युला विचारलेला आहे. तर Qचा म्हणजे चार्जचा फॉर्म्युला आहे करंट इंटू टाइम. म्हणजे पहिला Q इज इक्वल टू IT. I म्हणजेच काय करंट आणि T म्हणजे टाइम. असा फॉर्म्युला आहे. त्याच्यावर क्लिक करू आणि सबमिट करू. बघा पुढचा प्रश्न आलेला आहे. विच इज द ॲप्लिकेशन ऑफ सिरीज सर्किट. सिरीज सर्किटचं ॲप्लिकेशन विचारलेलं आहे. बघा म्हणजे सिरीज सर्किट कुठं वापरलं जातं, वापरात येतं. तर बघा शंट रेजिस्टर इन ॲमीटर नाही, कारण इथं शंट वापरलेलं आहे. बघा शंट म्हणजेच नथिंग बट पॅरलल. दुसरा ऑप्शन आहे व्होल्टमीटर कनेक्शन. बघा व्होल्टमीटरचं कनेक्शन आपण पॅरललमध्ये करतो. नंतर मल्टिप्लायर रेजिस्टर ऑफ अ व्होल्टमीटर. बघा मल्टिप्लायर रेजिस्टर जे आहे हे याचं करेक्ट आन्सर आहे, कारण जे चौथा आहे लाइटिंग सर्किट ॲट होम. तर आपल्या घरगुती जी लाइटिंग आहे ती लाइटनिंग आहे, म्हणजे लाईट्स फॅन वगैरे जे आहे सर्किट आहे ती आपण पॅरललचं कनेक्शन करतो. त्याच्यामुळे आपला करेक्ट आन्सर जे आहे ती काय आहे, मल्टिप्लायर रेजिस्टर ऑफ व्होल्टमीटर हे याचं करेक्ट आन्सर आहे. आपण त्याच्यावर क्लिक करू आणि सबमिट करू. बघा पुढचा प्रश्न आलेला आहे. व्हॉट इज द नेम ऑफ द रेजिस्टर इफ इट्स रेजिस्टन्स व्हॅल्यू इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. जर एखाद्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू त्याचं टेम्परेचर वाढवल्यास त्याची रेजिस्टन्सची व्हॅल्यू वाढते आहे. समजा टेम्परेचर वाढवलं तर रेजिस्टन्सची व्हॅल्यूसुद्धा वाढते आहे. तर त्याला काय म्हणू आपण, तर अशा प्रकारच्या रेजिस्टरला आपण म्हणतो सेन्सिस्टर्स म्हणतो. हे याचं करेक्ट आन्सर आहे. अशा प्रकारचे जे उदाहरणं आहे हे पाठच करायचेत. सेन्सिस्टरवर क्लिक करू आणि सबमिट करू. बघा नंतर पुढचा प्रश्न आलेला आहे. विच इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर. रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर म्हणजे कंडक्टरचा जो रेजिस्टन्स आहे त्याच्या विरुद्ध म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शनल काय आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर. तर बघा याचं जे करेक्ट आन्सर आहे ती आहे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. आता याच्या रिलेटेड तुम्हाला प्रश्न येऊ शकतात, त्याच्यामुळे फॉर्म्युला लक्षात ठेवायचा.
R इज इक्वल टू रो एल बाय ए. इथं जर तुम्हाला रो विचारलं तर काय, रो काय डायरेक्टली प्रोपोर्शनल. डायरेक्टली प्रोपोर्शनल जर आलं तर काय येते, रो येते. नंतर यल म्हणजे लेंथ जी येते ती पण डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल काय म्हणजे डिव्हाइडला काय येतं खाली म्हणजे विरुद्ध, ती काय आहे, एरिया. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. त्याच्यामुळे हे जे आहे हे पार्टच ठेवायचं. मग एरिया ऑफ क्रॉस सेक्शनवर क्लिक करू आणि सबमिट करू. पुढचा प्रश्न आहे बघा, व्हॉट इज द युनिट ऑफ कपॅसिटन्स. बघा कपॅसिटन्सचं युनिट विचारलेलं एकदम सोपा प्रश्न आहे. जे कपॅसिटर असतात फॅनला, सिलिंग फॅनला किंवा मोटरला लावलेले ते मायक्रो फॅरेड किंवा फॅरेडमध्ये असतात. त्याच्यामुळं कपॅसिटरचं युनिट काय आहे, कपॅसिटन्सचं फॅरेड. त्याच्यावर क्लिक करू आणि सबमिट करू. पुढचा प्रश्न बघा, विच मटेरियल इज द पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. कोणतं मटेरियल जे आहे ते पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आहे. तर बघा ऑप्शन्स दिलेले आहेत, ग्रॅफाइड, कॉपर, नंतर बिस्मथ आणि क्लिट वायरिंग. तर याच्यातलं जे पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आहे ते आहे कॉपर. कॉपर याचं करेक्ट आन्सर आहे. त्याच्यावर क्लिक करू आणि सबमिट करू. बघा हा प्रश्नही विचारलेला गेलेला आहे. थोडा कन्फ्युजिंग प्रश्न आहे, पण आपल्याला जसं तसा पाठ केला तरी चालतं आहे, कारण हा भरपूर प्रश्न जे क्वेश्चन सेट्स आहे त्याच्यामध्ये विचारला गेलेला आहे. व्हॉट इंडिकेट द शेप ऑफ BH कर्व. म्हणजे BH कर्वसाठी, हिस्टेरिसिस लूपसाठी ऑफ मटेरियल. BH कर्वचा जो शेप आहे म्हणजे आकार जो आहे BH कर्व अशा प्रकारे राहतोय. तर त्याचा जो आकार आहे तो काय इंडिकेट करतो, तर बघा या प्रश्नाचं जे करेक्ट आन्सर आहे ती आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ द मटेरियल. BH कर्व जो आहे त्याचा जो आकार आहे तो मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आहे मटेरियलच्या ते इंडिकेट करतो. तर हे याचं करेक्ट आन्सर आहे. त्याच्यामुळं आपण त्याच्यावर क्लिक करू आणि सबमिट करू. बघा पुढचा प्रश्न आलेला आहे, हाऊ द रेझोनन्स फ्रिक्वेन्सी FR कॅन बी इन्क्रीज इन AC सर्किट. रेझोनन्स फ्रिक्वेन्सी जी आहे ही आपण कशी वाढवू शकतो. तर या प्रश्नाचं बघा जसं तसं पाठ करायचं आहे. रिड्युसिंग द कपॅसिटन्स व्हॅल्यू. कपॅसिटन्सची जर व्हॅल्यू वाढवली तर रेझोनन्स फ्रिक्वेन्सी कमी होते, एवढं लक्षात ठेवायचं आहे. कपॅसिटन्सची व्हॅल्यू म्हणजे कमी केली, रिड्युसिंग द कपॅसिटन्स व्हॅल्यू. कपॅसिटन्सची व्हॅल्यू जर कमी केली तर रेझोनन्स फ्रिक्वेन्सी वाढते. ही गोष्ट लक्षात ठेवायची नेहमी. ठीक आहे, तर त्याच्यावर आपण क्लिक करू आणि सबमिट करू. बघा पुढचा प्रश्न आलेला आहे, इन 3-phase सिस्टीम इफ द ॲक्टिव्ह पॉवर इज 4 किलोवॅट अँड ॲपरंट पॉवर इज 5 किलोव्होल्ट ॲम्पियर, व्हॉट इज द म्हणजे कॅल्क्युलेट द रिॲक्टिव्ह पॉवर. बघा आता इथं रिॲक्टिव्ह पॉवर काढायची आहे. तर फॉर्म्युला आपला काय आहे, ॲपरंट पॉवर म्हणजेच आपण इथं ॲपरंट पॉवर जी आहे इज इक्वल टू ॲपरंट पॉवरचा जो स्क्वेअर आहे इज इक्वल टू ॲक्टिव्ह पॉवर म्हणजे ACT ॲक्टिव्ह पॉवरचा स्क्वेअर प्लस रिॲक्टिव्ह पॉवर चा स्क्वेअर. ठीक आहे, अशा प्रकारे हे आहे फॉर्म्युला. तर ॲपरंट पॉवर किती आहे बघा 5. ॲपरंट पॉवर दिलेली 5 म्हणजे अंडर रूटमध्ये 5चा वर्ग किती 25. ठीक आहे, नंतर ॲक्टिव्ह पॉवर दिलेली का, ॲक्टिव्ह पॉवर दिलेली आहे 4, 4चा वर्ग 16. आता इथं काय दिलेलं आहे, आपल्याला रिॲक्टिव्ह पॉवर काढायची म्हणजे त्याला x आपण घेऊ. ठीक आहे, तर आता 25मधून 16 गेले, किती उरले, 25मधून 16 गेले, उरले 9. 9 जो आहे हा कशाचा वर्ग आहे 3चा. म्हणून आपलं जे करेक्ट आन्सर आहे ते काय आहे 3 kVAR. बघा ऑप्शन जो D आहे हा आपला करेक्ट आन्सर आहे 3 kVAR. याच्यावर आपण क्लिक करू आणि सबमिट करू. बघा पुढचा प्रश्न आलेला आहे,
which electrical term is defined as the total opposition to current in AC parallel circuit? Which electrical term is defined as the total opposition in current in parallel circuit, AC parallel circuit? तर बघा याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे इम्पेडन्स. इम्पेडन्स याचं करेक्ट आन्सर आहे. आपण त्याच्यावर क्लिक करू आणि सबमिट करू. पुढचा प्रश्न आलेला बघा. विच लॉ सेकंडरी सेल वर्क्स? सेकंडरी सेल जे आहे हे कोणत्या नियमावर कार्य करतात? तर बघा जिथेही सेलची गोष्ट येईल तिथे इलेक्ट्रोलिसिस हा शब्द येईल, त्याच्यामुळे हे पाठ करायचं. फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस हे याचं करेक्ट आन्सर आहे. त्याच्यावर आपण क्लिक करू आणि सबमिट करू. पुढचा प्रश्न आहे बघा, सोपा एकदम पण विचारला गेलेला आहे. हाऊ द कपॅसिटी ऑफ बॅटरीज इज स्पेसिफाईड? बॅटरीची जी कपॅसिटी ही कशामध्ये स्पेसिफाय केली जाते? तर याचं करेक्ट आन्सर काय आहे? एम्पियर हवर. म्हणजे AH मध्ये जी बॅटरीची जी कपॅसिटी आहे ही स्पेसिफाय केली जाते. तर AH वर आपण क्लिक करू आणि सबमिट करू. पुढचा प्रश्न आलेला आहे बघा. व्हॉट पर्पज द हायड्रोमीटर इज यूज ड्युरिंग चार्जिंग ऑफ बॅटरी? बॅटरी चार्जिंग करताना हायड्रोमीटरचा वापर का केला जातो असं विचारलेलं आहे. तर बघा हा पण एक सोपा प्रश्न आहे. हायड्रोमीटरचा वापर जो आहे तो बॅटरीची म्हणजे इलेक्ट्रोलाइटची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी माहीत करण्यासाठी केला जातो. त्याच्यामुळं टू डिटरमाइन द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ द इलेक्ट्रोलाइट हे याचं करेक्ट आन्सर राहील. त्याच्यावर आपण क्लिक करू आणि सबमिट करू. पुढे बघा. व्हॉट इज द पर्पज ऑफ अंडररायटर नॉट्स फॉर पेंडेंट होल्डर कनेक्शन? पेंडेंट होल्डरचं जे कनेक्शन आहे त्याच्यामध्ये अंडररायटर नॉटचा काय उपयोग होतो बघा, हा प्रश्न विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं जे करेक्ट आन्सर आहे ती आहे टू रिड्यूस द स्ट्रेन फ्रॉम द टर्मिनल्स ऑफ ॲसेसरीज. म्हणजे जे टर्मिनल आहे त्याच्यावरून जो ताण आहे तो कमी करण्यासाठी अंडररायटर नॉटचा वापर केला जातो. म्हणजे एक गाठ असते एक प्रकारची, ती बांधावी लागते. त्याच्यावर क्लिक करू आपण आणि सबमिट करू. पुढचा प्रश्न बघा. व्हॉट इज द टर्म फॉर द टाइम टेकन बाय अ फ्यूज टू इंटरप्ट अ सर्किट इन फॉल्ट? म्हणजे बघा अशी कोणती जी संज्ञा आहे म्हणजेच व्याख्या आहे जी टाइम टेकन बाय अ फ्यूज टू इंटरप्ट द सर्किट इन फॉल्ट? म्हणजे एखादा फॉल्ट झाला सर्किटमध्ये तर फ्यूजला किती वेळ लागतो, म्हणजे वेळ लागतो ते सर्किट इंटरप्ट करण्यासाठी, तोडण्यासाठी, कट होण्यासाठी. तर त्या टर्मला काय म्हणतात, त्या व्याख्येला काय म्हणतात, त्या संज्ञेला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात कट ऑफ फॅक्टर. बघा जे ऑप्शन C आहे हे करेक्ट आन्सर आहे, कट ऑफ फॅक्टर. त्याच्यावर आपण क्लिक करू आणि सबमिट करू. बघा पुढचा प्रश्न आलेला आहे. व्हॉट इज द परमिसिबल लिकेज करंट? बघा परमिसिबल लिकेज करंट विचारलेला आहे इन डोमेस्टिक वायरिंग इन्स्टॉलेशन. बघा या प्रश्नाचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे 1/5000 इंटू फुल लोड करंट. 5000 1/5000 इंटू फुल लोड करंट हे याचं करेक्ट आन्सर आहे. हे पाठच ठेवायचं आहे. हा प्रश्न तुम्हाला पुढच्या परीक्षांमध्येही विचारला जाऊ शकतो, याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न पाठच ठेवायचा एकदम. सबमिट करू. बघा पुढचा प्रश्न आलेला आहे. व्हॉट इज द ॲडव्हान्टेज ऑफ स्ट्रँडेड कंडक्टर ओव्हर सॉलिड कंडक्टर? स्ट्रँडेड कंडक्टरचा काय फायदा आहे सॉलिड कंडक्टरपेक्षा? तर जो स्ट्रँडेड कंडक्टर जो असतो तो काय असतो, मोर फ्लेक्झिबल असतो. हा एक फायदा आहे त्याचा, मोर फ्लेक्झिबल म्हणजे जास्त लवचिक असतो स्ट्रँडेड कंडक्टर. ठीक आहे, तर आपण त्याच्यावर क्लिक करू आणि सबमिट करू. बघा पुढचा प्रश्न आलेला आहे. विच इन्स्ट्रुमेंट इज यूज टू टेस्ट न्यू डोमेस्टिक वायरिंग इन्स्टॉलेशन? नवीन जे घरगुती वायरिंग इन्स्टॉलेशन केलेलं असतं त्याला टेस्ट करण्यासाठी काय वापरतात? कोणतं जे डोमेस्टिक
इन्स्ट्रुमेंट आहे, कोणतं जे इन्स्ट्रुमेंट आहे ते वापरतात. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे हे आहे मेगर. घरगुती जे वायरिंग इन्स्टॉलेशन असते त्याला टेस्ट करण्यासाठी मेगरचा वापर केला जातो. तर आपण मेगरवर क्लिक करू आणि सबमिट करू. पुढचा प्रश्न आलेला आहे बघा. व्हॉट इज द इफेक्ट इफ अ पर्सन रिसीव शॉक करंट ऑफ 20 मिली एम्पियर. जर एखाद्या व्यक्तीला 20 मिली एम्पियरचा करंटचा शॉक लागला, ठीक आहे, तर त्याला काय होईल? तर याचं बघा करेक्ट आन्सर आहे काय, पेनफुल शॉक. त्याला पेनफुल शॉक म्हणजे चांगलाच धक्का बसणार आहे, ज्याने त्याला वेदना होतील असा शॉक लागणार आहे. ठीक आहे, त्याच्यावर क्लिक करू आपण आणि सबमिट करू. पुढचा प्रश्न आलेला आहे बघा. हाऊ स्ट्रोबोस्कोपिक इफेक्ट इन इंडस्ट्रियल ट्विन ट्यूबलाइट फिटिंग इज रिड्यूस. म्हणजे जे ट्विन ट्यूबलाइट फिटिंग आहे, म्हणजे आपण डबल ट्यूबलाइट म्हणतो, 2 ट्यूबलाइट जेव्हा एकाच सर्किटमध्ये एकाच वेळेस सुरू करायचे असतात त्याला ट्विन ट्यूबलाइट फिटिंग असं म्हणतो आपण. तर त्याच्यामध्ये स्ट्रोबोस्कोपिक इफेक्ट असतो, तो कसा कमी केला जातो? तर तो इफेक्ट कमी करण्यासाठी काय करावं लागतं आहे, जे कपॅसिटर आहे ते सिरीजमध्ये जोडावं लागतं. एका ट्यूबच्या सिरीजमध्ये कपॅसिटर जोडावे लागतात. तर बघा कुठे ऑप्शन, कनेक्टिंग कपॅसिटर इन सिरीज विथ 1 ट्यूब. बघा डी ऑप्शन आहे, कनेक्टिंग कपॅसिटर इन सिरीज विथ 1 ट्यूब. एका ट्यूबच्या सिरीजमध्ये कपॅसिटर जोडावे लागतात. त्याच्यावर क्लिक करू आणि सबमिट करू. बघा पुढचा प्रश्न आहे. विच टर्म रेफर्स दॅट द फ्लो ऑफ लाईट इनटू प्लेन सरफेस. जे लाईटचा प्लेन सरफेसवर जो प्रभाव पडतो हे कोणत्या टर्मने सांगता येते किंवा ही कशाची व्याख्या आहे असं विचारलेलं आहे. तर ही जी आहे याला आपण इल्युमिनन्स असं म्हणतो. इल्युमिनन्स. बघा ऑप्शन जो सी आहे, तिसरा ऑप्शन हा करेक्ट आन्सर आहे. त्याच्यावर आपण क्लिक करू आणि सबमिट करू. बघा पुढचा प्रश्न आलेला आहे. विच इज द कोल्ड कॅथोड लॅम्प. कोल्ड कॅथोड लॅम्प विचारलेला आहे. तर बघा या प्रश्नाचं उत्तर जे आहे ही आहे निऑन साइन लॅम्प. निऑन साइन लॅम्प जो आहे हा कोल्ड कॅथोड लॅम्प आहे. कोल्ड कॅथोड लॅम्प आहे. जसं पाठ करायचं आहे. सबमिट करू. पुढचा प्रश्न आलेला बघा. विच एरर इफ द एनर्जी मीटर डिस्क रोटेटिंग कंटिन्युअसली ऑन नो लोड. म्हणजेच काय, एनर्जी मीटरमध्ये अशी कोणती एरर आहे, म्हणजे काय फॉल्ट आहे की आपण लोड नाही लावला तरीही त्याची डिस्क फिरते, म्हणजे तरीही युनिट फिरतायत. तर कोणती एरर आहे? तर बघा याचं करेक्ट आन्सर आहे क्रिपिंग एरर. क्रिपिंग एरर असल्यामुळे काय होते, एनर्जी मीटरची जी डिस्क आहे म्हणजे जी नंबरची डिस्क असते ती फिरतच राहते. आपलं मीटर जरी बंद असलं तरीही ती जी नंबरिंग आहे ती बदलतच राहते. त्याच्यामुळं त्याची एरर जी असते ती कोणती असते, क्रिपिंग एरर. त्याच्यावर आपण क्लिक करू आणि सबमिट करू. बघा पुढचा प्रश्न आलेला आहे. व्हॉट इज द फंक्शन ऑफ स्टिरर मोटर इंटू मायक्रोवेव्ह ओव्हन. स्टिरर मोटरचा मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये काय फंक्शन असतं बघा असं विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे रिव्हॉल्व अँड रिफ्लेक्ट द इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी. इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जीला रिव्हॉल्व आणि रिफ्लेक्ट करण्यासाठी या स्टिरर मोटरचा वापर केला जातो. ठीक आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आणि सबमिट करायचं. आता हे प्रश्न तुम्हाला काही ओळखीचे वाटत नसतील, कारण समजा 40 प्रश्न आहेत तर 40 प्रश्नांमधले 10 प्रश्न हार्ड विचारले जातात बाहेरचे, किंवा तुम्ही कधी वाचले नसतील किंवा तुम्ही कधी विचारही केला नसेल तशा प्रकारचा की असा प्रश्न येऊ शकतो. असे प्रश्नसुद्धा पडतात. 40 पैकी 10 प्रश्न कन्फर्म तसले पडतात. ठीक आहे, तर बघा पुढचा प्रश्न आलेला आहे. व्हॉट इज द पर्पज ऑफ युजिंग लॅमिनेटेड कोवर इन ट्रान्सफॉर्मर.
ट्रान्सफॉर्मरमध्ये जे कोअर आहे ते लॅमिनेटेडच का वापरतात असं विचारलेलं आहे. तर बघा या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे टू रेड्यूस एडी करंट लॉस. एडी करंट लॉस कमी करण्यासाठी यांचा वापर केला जातो. बघा त्याच्यावर क्लिक करू आणि सबमिट करू. हा प्रश्न बघा, हा मीडियम लेवलचा प्रश्न आहे. एकदम सोपाही नाही आणि एकदम कठीणही नाही. फक्त आपल्याला व्हॅल्यू जे आहे त्या पाठ करायच्या असतात. तर विचारलेलं आहे बघा, व्हॉट इज द कंपोजिशन ऑफ स्टील अँड सिलिकॉन स्टील इन ट्रान्सफॉर्मर कोअर. ट्रान्सफॉर्मरचे जे कोअर असतात त्याच्यामध्ये स्टीलचं आणि सिलिकॉन स्टीलचं किती प्रमाण असते ते विचारलेलं आहे. तर बघा या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे, ज्याच्यात स्टील जे आहे ते 93% असते आणि सिलिकॉन 7% असते, म्हणजे सिलिकॉन स्टील. ठीक आहे. तर ह्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे सी, म्हणजे तिसरा ऑप्शन जो आहे हा करेक्ट आन्सर आहे. त्याला आपण सबमिट करू. बघा क्वेश्चन नंबर 34. विच मटेरियल इज यूज्ड इन ब्रीदर टू प्रिव्हेंट मॉइश्चर एंटरिंग द ट्रान्सफॉर्मर ऑइल. ब्रीदरमध्ये, ट्रान्सफॉर्मरचं ब्रीदर असते त्याच्यामध्ये असं कोणतं मटेरियल वापरलं जातं आहे जे मॉइश्चरपासून, म्हणजे ट्रान्सफॉर्मर ऑइलमध्ये मॉइश्चरपासून त्याची सुरक्षित ठेवतं आहे, मॉइश्चर होऊ देत नाही. तर या प्रश्नाचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे सिलिका जेल. सिलिका जेल वापरलं जातं ट्रान्सफॉर्मरमध्ये, जेणेकरून जे ट्रान्सफॉर्मरचं ऑइल आहे किंवा ब्रीदर आहे, ब्रीदरमध्ये काय असते, ट्रान्सफॉर्मर ऑइल असते, तर त्या ट्रान्सफॉर्मर ऑइलला काय असते, मॉइश्चर होऊ देत नाही, मॉइश्चरला आतमध्ये येऊ देत नाही. ठीक आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे सिलिका जेल. सबमिट करू. बघा पुढचा प्रश्न आलेला आहे, हाऊ टू डिटरमाइन कॉपर लॉस इन ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरमध्ये कॉपर लॉस आहे हे आपण कशा पद्धतीने सांगू शकतो, का सांगू शकतो, कसं सांगू शकतो, ऑप्शनमध्ये विचारलेलं आहे बघा. तर बघा कोणती टेस्ट घेऊन आपण ते सांगू शकतो. तर मी अगोदर पण सांगितलं होतं की जर कॉपर लॉस आहे तर कॉपर लॉस काय, शॉर्ट सर्किट टेस्ट, याचं करेक्ट आन्सर. आणि जर आयरन लॉस असला असता तर ओपन सर्किट टेस्ट, जर आयरन लॉस असला तर. पण आपला आन्सर इथं शॉर्ट सर्किट टेस्ट आहे. त्याच्यावर क्लिक करू आणि सबमिट करू. बघा पुढचा प्रश्न आलेला आहे, विच आर्टिफिशियल रेस्पिरेशन मेथड इज टू बी परफॉर्म टू द व्हिक्टिम विथ इंजुरी विथ ऑन द चेस्ट अँड बेली. म्हणजे कोणती श्वासोच्छवासाची पद्धत जी आहे ती वापरायची आहे जर जो व्हिक्टिम आहे त्याला पाठीवर आणि पोटाला पण, म्हणजे समोरच्या भागाला आणि मागच्या भागाला, पाठीवर सुद्धा त्याला इंजुरी झालेली आहे, म्हणजे त्याला जखम झालेली आहे, तर कोणती पद्धत वापरायची आहे. तर या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे नेल्सन्स आर्म लिफ्ट बॅक प्रेशर मेथड. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे नेल्सन्स आर्म लिफ्ट बॅक प्रेशर मेथड. त्याच्यावर आपण क्लिक करू आणि सबमिट करू. पुढचा प्रश्न आलेला आहे बघा, विच इलेक्ट्रिकल डिव्हाइस इज द कोर्स एक्सेस करंट प्रोटेक्शन. कोर्स एक्सेस करंट प्रोटेक्शन कोणतं डिव्हाइस आहे. तर बघा या प्रश्नाचं जे करेक्ट आन्सर आहे ती आहे रिवायरेबल फ्यूज. रिवायरेबल, बघा कोर्स एक्सेस करंट प्रोटेक्शन विचारलं की रिवायरेबल फ्यूज ही तुमचं आन्सर पाहिजे. ठीक आहे. तर आपण त्याच्यावर क्लिक करू आणि सबमिट करू. क्वेश्चन नंबर 38 बघा, व्हॉट इलेक्ट्रिकल क्वांटिटीज आर रिलेटेड इन ओहम्स लॉ. ओहम्स लॉमध्ये कोणते इलेक्ट्रिकल क्वांटिटीज असतात. ओहम्स लॉचा फॉर्म्युला आपल्याला जर माहीत असलं तर सांगता येईल. ओहम्स लॉचा फॉर्म्युला काय, I इज इक्वल टू V/R. I म्हणजेच काय, करंट, V म्हणजे व्होल्टेज, R म्हणजे रेजिस्टन्स. तर आता बघा कुठं आहे करंट, व्होल्टेज, रेजिस्टन्स. बघा ऑप्शन सी जो आहे हा याचा करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. तर त्याच्यावर आपण क्लिक करू आणि सबमिट करू. पुढचा प्रश्न आलेला आहे बघा, विच फॉर्म्युला इज यूज टू कॅल्क्युलेट द हीट जनरेटेड
ॲज पर जूल्स लॉ, जूल्सचा नियम विचारलेला आहे, जूलचा नियम क्लिअरली विचारलेला आहे इथं. तर बघा जूलचा जो नियम आहे तो काय आपल्याला माहीतच पाहिजे, H इज इक्वल टू I स्क्वेअर आर टी, I स्क्वेअर आर टी. बघा ऑप्शन जो आपला बी आहे I स्क्वेअर आर टी, H इज इक्वल टू I स्क्वेअर आर टी, हे याचं करेक्ट आन्सर आहे. हे पाठच ठेवायचं, जूल्सचा नियम H इज इक्वल टू I स्क्वेअर आर टी. ठीक आहे, त्याच्यावर क्लिक करू आणि सबमिट करू. आणि बघा आजच्या टेस्टचा शेवटचा प्रश्न, विच मटेरियल इज यूज टू मेक हिटिंग एलिमेंट. हिटिंग एलिमेंट बनवण्यासाठी कोणतं मटेरियल यूज वापरतात. तर या प्रश्नाचं जे करेक्ट आन्सर आहे ती आहे नायक्रोम. बघा नायक्रोमचा जो हा धातू आहे याचा वापर हिटिंग एलिमेंट बनवण्यासाठी करतात. आता हिटिंग एलिमेंट म्हणजेच काय हे जर तुम्हाला माहीत असलं तरच याचं उत्तर व्यवस्थित सांगता येते. हिटिंग एलिमेंट जे असतात ते इलेक्ट्रिक आयरन, इलेक्ट्रिक हीटर, गीझर याच्यामध्ये जो पार्ट गरम करण्यासाठी वापरला जातो त्याला आपण हिटिंग एलिमेंट असं म्हणतो. ठीक आहे, तर तो काय आहे नायक्रोम. बघा अशा प्रकारे ही टेस्ट आपण सॉल्व केलेली आहे. नायक्रोमवर क्लिक करू आणि आता शेवटी फिनिश करू. बघा आपल्याला 100 पैकी 100चा स्कोर निघालेला आहे, 80 आउट ऑफ 80 मार्क पडलेले आहेत. अशाच प्रकारची जी एक्झाम आहे तुम्ही पण द्यायची आहे, तुम्हाला पण चांगले स्कोर घ्यायचे आहेत. त्याच्यामुळं जुळून राहा आपल्या चॅनलशी, कारण अशा चॅनलवर मी अशाच प्रकारचे जे व्हिडिओ आहेत हे व्यवस्थितरित्या समजावून सांगत असतो. प्रश्न जे आहे तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत असतो. जर तुम्हाला एखाद्या प्रश्नामध्ये डाऊट असेल तर तो प्रश्नही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. तर बघा या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची. धन्यवाद.